5वा दिवस आहे. काय कशी आहे तब्येत? रात्री तुमच्या 4-5 तपासणार आहे. काल 4-5 वाजता स्टार्ट सुरू होती. 58 काढले पण असं काय तर 8-7 खालचा वाजता. त्यामुळं मला रात्री लाईट कळालं नाही, परंतु 40 जणांनी माझ्या हातपाय दाबून धरले आणि मला सगळ्यांनी ते त्यांच्या मायापोटी ठीक आहे, ते करतायत ते ठीक. त्यांची माया त्यापैकी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे, आरक्षण पण पाहिजे, पण तुम्ही पण पाहिजे. तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात, तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला नसलं तर आम्हाला काय मिळणार. म्हणून त्यांनी मला रात्री सलाईन लावली. माझा हट्ट होता की नको, तुम्ही तुमच्या या मायापोटी समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही. शेवटी हत्यारे मरणोपचार मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती. मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या. माझं ऐका, पण माझं तुम्ही नाही. कारण सरकार जास्त मरण उपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं. त्या दोन गोष्टी घाबरतं. मला करू द्या, पण नाही ऐकलं त्यांनी. तर ठीक आहे, आता त्यांनी सलाईन लावली तर मी पण मात्र आता मीच ठरवलं काय उपयोग नाही. या सलाईनवर पूर्ण राहण्यास काय उपयोग नाही, कारण ही एक प्रकारचं जेवल्यासारखंच असतं. बेगरीपणाचं आंदोलन पोषण किंवा काही असू दे नाही करू, त्याच्या स्थितीत नाही केलेलं बरं. या मतावर मी आलं नाही केलं बरं ना. सलाईन बेगरी पडून राहायचं 10-12 दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी केली, रॅलीची तयारी केली, सरकारची खुर्ची ज्याच्या जीव आहे त्यांचा ती कशी भुकेची त्याच्यासाठी काम करेल. मी इथं पडून काय करू? माझ्या डोक्यात मग असं आलं की हे आपल्याला सलाईन लावत राहणार आहे, आपण पडत राहणार आहे, आपण दुपारी उपोषण स्थगित करू. कारण काय उपयोग नाही असं पडू राहणार, काही अर्थ नाही, त्याला काही किंमत नाही. त्याला मतेने माझ्या समाजाने नाही दिली, उपोषणातून नाही दिली, असं तिथून काय नाही. त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला. म्हणजे आपण हे स्थगित करू. आपल्या माता मावल्याच्या ज्यांना मार लागला होता, ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाडी, त्यांच्या हाताने उपोषण पाणी प्यायचं आणि उपोषण स्थगित करायचं. काहीच उपयोग नाही. ते मला नाही आवडत. तसं म्हणजे खरं बोलतो मीडियाच्या बांधवाचं. त्या सलाईन घेऊन काही अर्थ नाही आणि त्याच्यातून काही सरकारही दमछाक त्यांचे नाही होणार, त्यांची दमछाक नाही होणार. उपोषण सुरू नसते. सलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही. शेतात नसली सलाईन लावली त्यांना माहिती आहे तरी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून येऊ शकतो. त्यामुळे आपण आता मी त्या मतावर आलो की आपण हे उपोषण स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं. आणि शंभूराजे साहेब मीडियातून म्हणले होते की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता, तर त्यांना आपण 13 जुलैपर्यंत वेळ दिला. त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता ना, असा करूनच राहणार होता वेळ. तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत, 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा म्हणा सगळा. तुमचे 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते, तुम्ही पूर्ण करून दाखवा. असं ठरलेलं मराठा आणि हिंदी येते सगळ्यांना प्रमाण तीनही जॅकेट लागू करा, करा. पण मी मात्र उपोषणावर आता काम त्याच्यासाठी नाही की मी आणलो 11 ते 20 सरकार मी आणलो, परंतु शेवटी समाजाचा हात इतका भयानक आहे माझ्या पुढं तर मी काहीच करू शकत नाही. दादा तुम्ही पाहिजेत, आरक्षण पाहिजे. तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणाऱ्या राज्यातला एकजूट टिकणार. तुम्ही नसाल तर मराठी एकजूट टिकणार नाही. म्हणजे असं मला करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलेला. त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती, तुम्ही पाहिजे.
मग मी लक्षात घेतलं जर आपल्या सलाईन लावणार मी त्या वेळा आपण करून उपयोग नाही झाला माझा. रात्री काही विरोध केला मी गाम बोललो, काय उपयोग नाही झाला माझा. शेवटी ते म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता. तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटल आरक्षण, पण तुम्ही असल्यावर भेटल, तुम्ही नसलं तर भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे त्यांनी सलाईन लावली. तर मग मी ह्या थिएटरवर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे सत्तेत जीव आहे, खुर्ची जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी. आणि दुसरं ते इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊ. मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणारे, कोणाला आणायचंय, कोणाला पाडायचंय, कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण कोण खासदार बोलत आहेत, कोणता मंत्री बोलतोय, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन, 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजेच्या आत या अमरावती स्थगित करण्याची समाजाची आकार. मी सलाईन लावून नाही करते, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आणि लावा म्हणणार नाही. बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार, सलाईन लावून करायला मी तयार नाही. तर छोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू करायचं. सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही. पाटील साहेब, प्रवीण दरेकर असं म्हणाले की मनोज जरांगे दाढी मिशा काढले तर गणपत पाटला सारखे दिसतील, त्यावर म्हणून टीका केली तुमच्यावर. तुम्हाला जरा चांगलं होऊन द्या, त्याला सांगतो कोण कसं दिसतो, काय दिसतो, त्याला सगळं सांगतो मी कोणासारखा दिसतो, काय दिसतो, तो बी कोणासारखा दिसतो, तो नाकार कसं, तो ते बिगर मिशाचं तुकार कसं, तो बी कसा दिसतो, तो तमाशातल्या माणूस बिगर नसल्याचं माणूस, तो सगळं सांग. थांब मला थोडं नीट होऊन दे. तो काय मागा ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळे प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, तू दमधर म्हणा जरा, दमधर. तू हे लोक इथे येऊन बसलेले माझ्या मतदारसंघात, मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माझ्या नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो, तू माझ्या नादी लागू नको. मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणून. कालपासून तो या मतदारसंघाचे लोक निवडून येतच नाही. तू मागूनच जातो का, तुला मागूनच घालायला लागतं आधाराच्या. पण ते लोक बसलेले, तू मला लय तर हल्लो नको, मला कोणाच्या आयुष्याचं वापर करायचं नाही. मी अति मूर्ख माणूस नाही, वैयक्तिक जीवनात कोणाचा करत नाही, वैयक्तिक राजकारणात पुरत नाही, वैयक्तिक सामंतकारणात पुरत नाही. शहाणा होय, शहाणा होत असला तर. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली, सरकारने एक अक्षराने तुमचे संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही, त्यात मी पडत नाही, मी त्यात पडत नाही, मी ओरीज नाही. हो, कारण कट्टर मराठी, खानदानी मराठी, त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेली इकडे कमी आली, तसं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो आणि न मिळणार आणि सोडणार. जो रूल आहे माझ्या मराठी समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो. इथं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा, आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती, मंत्री का आले नाही त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे सांगतो. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिल्या, मग जाऊन तिथं करावं काय, बोलू काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळत असलं काय कच्चा असते, राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना तर यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला, आणि मी पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहू नाही. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, मला काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पोषण करणं. म्हणजे उगाच वेळ काढू पण आहे म्हणतो, आणि वेळ व्हायला खाणे. तेवढे वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येड आहे. विधानसभेच्या तयारी आता दरेकर फरेकर सगळे उठणे लागतो. त्याचं सरची नागपूर बी आमचं उठणे, त्याला नाही गप बसायचं ना, तर त्या सरची सगळे उठणे लागतो. थांब मला तू ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून
तुला मागूनच घालायला लागतं का आधी पुढून ते येतच नाही तू, हा तुला मागूनच घालायला लागतं का आधी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, ह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा, ते फक्त बघ माझ्या, ते फक्त माझ्या बघ. तू नाही दम खायचा सगळं भाजपचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली, फडणवीस साहेब हे 2-3 जण भाजपला लागलेली कीड, 5-7 जण कीड आहे भाजपला लागली. पण तुम्हाला सलन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला असं वाटलं पाहिजे, सरकार माझा समाज ऐकत, माझा समाज रडायला लागला मोठं मोठं. तुमचं तिथं नव्हतं, मला नव्हतं म्हणजे बांधव, कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं. मला जे वाटतं ते मी खरंच होतं, मला जास्तीचं समजत नव्हतं. मी फक्त आरडत होतो तुम्हाला लावणार, पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही. सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बरंच सगळ्यांना. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजे, तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण, आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळत, तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागत, आणि तुम्ही असल्यावर समाजी एकजूट राहील. नाही तर सगळे सैरा बाहेर होते. तुम्ही पाहिजे लावली मी सलाईन 2 पडून उपयोग नाही हे मला समजतं.